सामाजिक मानसशास्त्राचे शास्त्रीय स्वरूप समजावून घेत असताना किंवा सामाजिक मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा ज्यावेळेस प्राप्त झाला आहे असं आपण सिद्ध करतो, तेव्हा सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती या सुद्धा निश्चितपणे ठरलेल्या आहेत. सामाजिक मानसशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झाल्याने शास्त्रीय पद्धतीनेच अभ्यास केला जातो, परंतु बऱ्याच सामाजिक समस्येवर प्रयोग करणे शक्य होत नसते किंवा शक्य नसते. नियंत्रित वातावरणात ते प्रयोग करता येत नाही, म्हणून निरीक्षण पद्धती, संरक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजे सामाजिक मानसशास्त्रामध्ये ज्या ज्या वेळेस आपणा सामाजिक समस्यांचा, सामाजिक घटनांचा अभ्यास करावा लागतो, त्या प्रत्येक वेळेस प्रयोग करणे शक्य नसते आणि ते इथिकली सुद्धा मान्यता दिली जात नाही. म्हणून सामाजिक मानसशास्त्रातील काही जे अभ्यास विषय आहे, ह्या अभ्यास विषयासाठी प्रयोग करता येत नाही, तरी देखील कोणते अशा पद्धती आहेत की त्याद्वारे आपण प्रायोगिक दृष्टिकोनातून सामाजिक मानसशास्त्राला सामाजिक शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे हे आपण पाहत असताना येथे जेव्हा जेव्हा परिस्थिती ही नियंत्रणात नसते त्यावेळेस आपण केवळ सभोवतालच्या घटनांचं ऑब्झर्वेशन करत असतो, निरीक्षण करत असतो आणि त्या निरीक्षणातून आपण असंख्य मोठ्या प्रमाणात असलेल्या या लोक जनसमुदायाचा सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकांचे मत मागवायचे असतील किंवा एखाद्या विशेष समस्येविषयी लोकांकडून माहिती मागवायची असेल तर बऱ्याच वेळेस आपण मुलाखत सुद्धा घेत असतो. मुलाखतीमध्ये प्रश्नावली आहे, टपाल आहे, म्हणजे ह्या वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करून आपण सामाजिक परिस्थितीबद्दल किंवा सामाजिक समस्येबद्दल माहिती सहजपणे प्राप्त करून घेऊ शकतो. त्या मानसशास्त्राच्या सामाजिक मानसशास्त्राच्या ज्या प्रमुख अभ्यास पद्धती आहेत, त्या प्रमुख अभ्यास पद्धतीमध्ये दोन महत्त्वपूर्ण पद्धती आहेत. पहिली म्हणजे क्षेत्रीय प्रयोग आणि दुसरं म्हणजे क्षेत्रीय अभ्यास फील्ड एक्सपेरिमेंट अँड फील्ड स्टडीज. ह्या दोन पद्धतीद्वारे सामाजिक मानसशास्त्रामध्ये प्रायोगिक पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजे मुळातच प्रयोग सामाजिक मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धती कशी उपयुक्त आहे, पण प्रायोगिक पद्धतीचे हे जे दोन प्रकार आहेत, या दोन प्रकारातून आपण सामाजिक समस्यांचा अभ्यास कसा करतो, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास कसा करतो, यातून हे स्पष्ट होऊ शकते. नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण म्हणजेच प्रयोग होय आणि सामाजिक मानसशास्त्रामध्ये प्रयोग पद्धतीचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार शालेय प्रयोग आणि दुसरा म्हणजे क्षेत्रीय प्रयोग. म्हणजे प्रयोग पद्धतीचे जे दोन प्रयोग, प्रयोगशाळेतील चार भिंतीतील असलेले प्रयोग आणि चार भिंतीच्या बाहेरील असलेले प्रयोग, म्हणजे येथे जी नियंत्रित वातावरणात केलं जातं त्यास प्रयोग असे म्हणतात. मग प्रयोगशालेय प्रयोग वेगळे आणि जनसमुदायामध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये केले जाणारे प्रयोग वेगळे. मग येथे पहिला जो प्रकार आहे प्रयोगशालेय प्रयोग पद्धती आणि दुसरं क्षेत्रीय प्रयोग. आपण येथे क्षेत्रीय प्रयोगाबद्दल अभ्यास करणार आहोत. बऱ्याच वर्तन प्रकारावर प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करता येत नाही, अशा वेळेस संशोधक प्रत्यक्ष निरीक्षण म्हणजे प्रत्यक्ष जे निरीक्षण आहे, प्रत्यक्ष निरीक्षण हे नैसर्गिक वातावरणात जाऊन करतात. म्हणजेच त्यांचं नैसर्गिक परिस्थितीमध्ये असलेलं वर्तन नियंत्रण करून वर्तनावर होणारा परिणाम हा बघितला जातो, तपासला जातो. यावरून क्षेत्रीय प्रयोगाची व्याख्या अशी केली जाते, प्रत्यक्ष नैसर्गिक वातावरणात जाऊन नियंत्रण करून वर्तनावर होणारा परिणाम अभ्यासणे म्हणजेच क्षेत्रीय प्रयोग होय. प्रयोगशाळेतील परिस्थिती कृत्रिम स्वरूपाची असते व ती कृत्रिम आहे याची जाणीव प्रयुक्ताला झाली तरी त्याच्याकडून नैसर्गिक प्रतिक्रिया दिल्या जात नाही. म्हणजे प्रयोगशाळेमध्ये पूर्ण कंट्रोल हा एक्सपेरिमेंटरचा असतो. म्हणजे तिथे कृत्रिमता असते आणि त्या कृत्रिमतेमुळे ज्या काही प्रतिक्रिया दिल्या जातात त्या बऱ्याच वेळेस कृत्रिम स्वरूपाच्याच मिळणार, वास्तविक स्वरूपाच्या मिळत नाही. म्हणजे अशा वेळेस व्यक्तीचं एक स्पॉन्टेनियस किंवा एक स्वयंस्फूर्त असलेलं जे वर्तन आहे, या वर्तनाचं निरीक्षण करण्यासाठी क्षेत्रीय प्रयोग ही पद्धत वापरली जाते. म्हणजे वास्तव परिस्थितीमध्ये
प्रयुक्ताकडून ज्या नैसर्गिक प्रतिक्रिया दिल्या जातात त्या नैसर्गिक प्रतिक्रियांवरून व्यक्तिवर्तनाचे वेगवेगळे पैलू आपणास अभ्यासता येतात. म्हणजे सामाजिक परिस्थिती संदर्भात सामाजिक घटना आणि सामाजिक समस्येनुसार प्रत्यक्षपणे व्यक्तीच्या ज्या नैसर्गिक प्रतिक्रिया पाहाव्यास मिळतात किंवा नैसर्गिक वर्तन पाहाव्यास मिळतं ते नैसर्गिक वर्तन हे क्षेत्रीय प्रयोगामध्ये जो संशोधक आहे तो संशोधक अभ्यासत असतो. म्हणजे येथे प्रयोगकर्ता जास्तीत जास्त परिस्थितीवर नियंत्रण ठेवून त्या घटनेचं ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न करत असतात व यामुळे बरेचसे निष्कर्ष हे अचूक येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. याबाबत सर्वप्रथम क्षेत्रीय प्रयोग जो आहे म्हणजे सामाजिक मानसशास्त्रामध्ये सर्वप्रथम फील्ड एक्सपेरिमेंट हा मिलग्रॅम यांनी न्यूयॉर्क या शहरामध्ये केल्याचं आपल्यास संदर्भ मिळतो. समूहाच्या आकाराचा इतरांच्या वागण्यावर कसा प्रभाव होतो हा प्रयोग मिलग्रॅम यांनी न्यूयॉर्कमध्ये केलेला होता. सुरुवातीला त्यांचं प्रयोगाचं स्वरूप असं होतं की सुरुवातीला एकाच व्यक्तीस त्याने रस्त्यावरून 6व्या मजल्याकडील खिडकीकडे पाहण्यास सांगितले. नंतर हळूहळू त्यांनी संख्या वाढवली, जसं की 5, 6, 10, 15, 20 अशा पद्धतीने ती संख्या वाढवत जाऊन व्यक्ती रस्त्यावर उभं राहून त्या खिडकीकडे पाहू लागले. जसजशी संख्या वाढत गेली तशी रस्त्यावरील प्रेक्षकांची संख्या देखील वाढत गेल्याचे त्यांना निदर्शनास आलेले आहे. म्हणजे जेव्हा एक व्यक्ती, यांचा प्रयोग असा होता की जी प्रत्यक्षदर्शी जो आपण विटनेस ज्याला म्हणतो आपण आय विटनेस, उदाहरणार्थ याला आपण वेगळ्या अंगाने विश्लेषण करू, जे आय विटनेस आहे ज्यावेळेस आपण एक व्यक्ती एकाच घटनेकडे ज्यावेळेस बघते किंवा उद्दीपकाकडे जी बघते किंवा सामाजिक परिस्थितीकडे अवलोकन करत असते तेव्हा इतर लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. हा मिलग्रॅमच्या प्रयोगातला मूळ कन्सेप्ट होता. मग त्यांनी काय केलं की जेव्हा ती एक व्यक्ती खिडकीत 6व्या मजल्यावरून दुसऱ्या खिडकीकडे बघत होती तेव्हा त्याने ऑब्झर्व केलं की कोणीही त्याला येऊन अटॅच होत नाहीये, त्यामध्ये ते सहभाग घेत नाहीये. पण जसं त्यांनी त्या व्यक्तीसोबत पुन्हा इतर व्यक्ती जसं की 3, 4, 5, 6, 10, 8, 15, 20, 25 अशा पद्धतीने जसे लोक वाढवलेत तर त्याप्रमाणे व्यक्तींची गर्दी जमा झाली आणि त्याप्रमाणे तिथे त्या खिडकीकडे बघण्याचं जे प्रेक्षकांची संख्या होती ती संख्या देखील वाढल्याचे त्यांना त्यांच्या निष्कर्षामध्ये दिसून येतलं. म्हणजेच येथे दोन गोष्टी इथे आपल्याला पाहाव्यास मिळतात क्षेत्रीय प्रयोगाच्या स्वरूपामध्ये की प्रयोगकर्ता जो आहे, संशोधक जो आहे, हा परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. जे नियंत्रित वातावरणात केले जाणारे प्रयोग म्हणजेच येथे नैसर्गिक परिस्थितीत जे प्रयोग केले जातात या प्रयोगामध्ये देखील आपण परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करून पाहिजे ते निष्कर्ष, पाहिजे त्या सामाजिक घटनांचा आपण अभ्यास करत असतो. पुढे शेरिफ यांनी अशा स्वरूपाचा क्षेत्रीय प्रयोग केल्याचे दिसतं. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या एका गटावर प्रयोग केलेला होता. सारख्याच गटाचे व एकमेकांशी परिचित नसलेले मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी त्यांनी निवडले. प्रथम त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांचे 2 गट केले व त्यांना एकमेकांच्या विरुद्ध दिशेला पाठवले. त्या गटामध्ये व्यक्तीचे स्थान आणि भूमिका निश्चित होऊन त्या गटाला संघटित रूप प्राप्त झाले. ज्या वेळेस दोन्ही गटाला एकत्रित आणले त्यावेळेस ते परस्पर विरोधी बोलण्यास सुरुवात केली. म्हणजे नंतर त्यांनी अशी परिस्थिती निर्माण झाली की दोघांमध्ये म्हणजे दोन्ही गटामध्ये सहकार्य निर्माण होईल. यामुळे मध्यंतरीची जी परस्पर विरोधी अभिवृत्ती होती ती कमी होऊन पुन्हा सहकार्याची भूमिका त्या 2 गटामध्ये पाहावयास मिळालेली आहे. म्हणजे आपण शेरिफ यांचा क्षेत्रीय प्रयोगाचा संदर्भ देऊन व्यक्तीच्या अभिवृत्ती कशा बदलतात व व्यक्तीमध्ये जे हेल्पिंग नेचर आहे हे हेल्पिंग नेचर कसे वाढीस लागते व कसे कमी होत जाते हे आपण शेरिफ यांच्या क्षेत्रीय प्रयोगावरून सहजपणे आपल्याला त्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. लहान मुलामध्ये ज्या स्पर्धा, सहकार्य, प्रेम, दोष कसे आहे हे जाणून घ्यायचे असेल तर समान गट, लिंग, वय यानुसार समूह तयार केले जातात आणि विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या वर्तनाचे निरीक्षण केले जाते, त्यांची तुलना केली जाते. म्हणून ज्या वेळेस प्रयोगशाळेत प्रयोग करता येत नाही त्यावेळेस क्षेत्रीय म्हणजे प्रत्यक्ष फील्डवर जाऊन
प्रत्यक्ष नैसर्गिक परिस्थितीत जाऊन, सामाजिक परिस्थितीमध्ये जाऊन आपणास प्रयोग करणे शक्य होते. यामध्ये परिस्थिती वास्तविक असल्याने, म्हणजे यथार्थ स्वरूपाची परिस्थिती असल्याने, वास्तव परिस्थिती असल्यामुळे येणारे जे निष्कर्ष आहेत हे निष्कर्ष बऱ्याचदा अचूक स्वरूपाचे असतात. क्षेत्रीय प्रयोगात प्रत्यक्ष दैनंदिन जीवनाशी किंवा व्यावहारिक प्रश्नांशी संबंधित समस्या घेतल्या जातात व त्यानुसार व्यापकपणे त्या संकल्पनांचा अभ्यास हा करता येतो. म्हणजे व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी, दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी किंवा दैनंदिन जीवनातील समस्यांचा, कारणांचा आढावा घेण्यासाठी आपण क्षेत्रीय प्रयोगाचा आधार घेऊ शकतो. म्हणजे क्षेत्रीय प्रयोगाद्वारे, फील्ड एक्सपेरिमेंटद्वारे आपण समाजातील वास्तव समस्या, त्या वास्तव समस्यांचं स्पष्टीकरण, त्या वास्तव समस्यांची कारणं हे सामाजिक संदर्भात, वास्तव सामाजिक संदर्भात क्षेत्रीय प्रयोगाद्वारे अभ्यासता येऊ शकतो. अर्थात येथे प्रयोक्ताला किंवा प्रयोगकर्त्याला परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण कौशल्य देखील त्याच्या अंगी असावे लागतात. म्हणजे ज्यावेळेस क्षेत्रीय प्रयोग केले जातात तेव्हा क्षेत्रीय प्रयोगामध्ये प्रयोगकर्त्याचे किंवा संशोधकामधील असलेल्या ह्या स्किल्स ह्या अतिशय परिपूर्ण असल्या पाहिजे, जेणेकरून सभोवतालच्या परिस्थितीवर कसे नियंत्रण प्रस्थापित करावे, कसे गट तयार करावे, लिंगानुसार, वयानुसार, त्यांच्या सामाजिक आर्थिक दर्जानुसार जे गट तयार करून आपणास जो वास्तव सामाजिक आव्हाने आहे, समस्या आहे, त्याबद्दल व्यापक संकल्पनांचा अभ्यास हा करणं शक्य होऊ शकेल. म्हणून येथे जो अभ्यासक आहे, क्षेत्रीय प्रयोगामधील जो संशोधक आहे, हा संशोधक त्याच्यामधील असलेले स्किल्स हे निपुण असणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजेच येथे जेव्हा आपण प्रयोग करतो तेव्हा प्रयोग करत असताना ज्या प्रयोगामध्ये सहभागी असलेले जे प्रयुक्त आहेत, या प्रयुक्तांनी सुद्धा संशोधकाला किंवा त्या अभ्यासकाला सहकार्य करणं तितकेच महत्त्वाचे आहे. ह्या दोन गोष्टी जर आपण विशेष दक्षता ठेवल्या तर क्षेत्रीय अभ्यासाद्वारे केले जाणाऱ्या क्षेत्रीय प्रयोगाद्वारे केले जाणारे जे काही निष्कर्ष आहेत किंवा निरीक्षण आहेत, त्या निरीक्षणातून मिळणारे जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष यथार्थ स्वरूपाचे असू शकतात. पण बऱ्याच वेळेस काही परिस्थिती या नियंत्रणाखाली नसतात. अशा वेळेस त्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास हा क्षेत्रीय प्रयोगाद्वारे करणं अशक्य होते. म्हणून क्षेत्रीय अभ्यास हा देखील केला जातो. नंतरच्या तासामध्ये आपण फील्ड स्टडीज ह्या कशा आहेत आणि फील्ड स्टडीची व्याख्या काय आहे हे आपण पुढील तासामध्ये पाहूया.